नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वी विज्ञान आपत्ती व्यवस्थापन. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण बघितलं की भूकंप झाल्यानंतर कशा प्रकारची खबरदारी किंवा काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या सेशनमध्ये बघितलं की आग लागली असता ती विझवण्यासाठी कोणत्या प्रकारची उपाययोजना आपल्याला करायची आहे आणि आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या लोकांना कशा प्रकारे प्रथमोपचार करायचा आहे. आता हा तिसरा सेशन आहे. याच्यामध्ये आपण तिसरी आपत्ती बघणार आहोत, ती म्हणजे दरड कोसळणे. आता दरड कशी कोसळते याच्याविषयी आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूया दरड कोसळणे. बघा, दरड कोसळणे किंवा भूस्खलन होणे आपण न्यूजमध्ये जनरली पावसाच्या सीझनमध्ये आपण बघतो की अमुक ठिकाणी दरड कोसळली किंवा भूस्खलन झालं, म्हणजेच तिथल्या जमिनीखालचा भाग वाहून गेला. आता ह्याला काही कारणं आहेत जी आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर ऍक्च्युली भूस्खलन होतं कसं किंवा दरड कोसळते कशी, म्हणजे लँडस्लाइड कशी होते. तर बघा, कठीण पाषाणात जे दगड आहेत, नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत असतात. बघा, तिथे नैसर्गिकरित्या काय असतात, तर भेगा किंवा फटी असतात, निसर्गामुळेच तयार झालेल्या. तर याच्यामुळे मोठ्या मोठ्या खडकांचे तुकडे होतात. विशेषतः अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये खडकातील भेगा फटींमध्ये पाणी शिरून खडकांची झीज होत राहते. आपल्याला माहित आहे, अतिवृष्टी ज्या वेळेला होते, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा अशा प्रकारच्या खडकातील भेगा किंवा फटींमध्ये पाणी शिरून खडकांची झीज होते आणि तिथे पाण्याचं वजन वाढतं. अशा प्रकारे खडक उतारी प्रदेशात घसरत जाऊन खालील बाजूस स्थिरावतात. बघा, आता उतारी प्रदेशात म्हणजे त्याचा अर्थ डोंगरावरून तर खाली पडणार. तर सपाट पृष्ठभाग असेल तिथून तो खाली पडणार नाहीये, पण वरच्या भागातून ते खाली घरंगळत येतात. पाणी ज्याप्रमाणे वाहतं त्याप्रमाणे पाण्याबरोबरच प्रवाहाबरोबर ते खाली वाहत येतात आणि सपाट पृष्ठभागावर येऊन पडतात. याच गोष्टीला दरड कोसळणे असं म्हणतात. आपण बघा, बऱ्याच ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कोकण रेल्वे या मार्गावर पावसाळ्यामध्ये दरड कोसळल्यामुळे आज रेल्वे प्रवास बंद आहे अशा प्रकारच्या सूचना न्यूज मधून ऐकत असतो किंवा वर्तमानपत्रातून वाचत असतो. कारण कोकण रेल्वे हा मार्गच असा आहे जो डोंगरातून जातो आणि अशा डोंगरातून जाताना तिथे म्हणजे जेव्हा मार्ग अस्तित्वात नव्हता तो तयार करण्यासाठी इथे सुरुंग लावले गेले आणि त्याच्यामुळे तिथले जे डोंगर होते ते थोडे कमकुवत झालेले आहेत. मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारच्या दगडांमध्ये अतिवृष्टीमुळे किंवा पावसामुळे पाणी जातं, खडकांची झीज होते आणि ते खडक खाली कोसळतात आणि मग रेल्वे ट्रॅकवर येऊन, आपण कोकण मार्गाचा विचार करतोय, कोकण रेल्वेचा विचार करतोय, तर रेल्वे ट्रॅकवर येऊन अशा प्रकारचे दगड स्थिरावतात आणि मग ते बाजूला करण्याच्या कामासाठी खूप वेळ लागतो आणि म्हणून रेल्वे प्रवास बंद राहतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या स्क्रीनवर काही पिक्चर्स दिसत आहेत. बघा, रोडवर पडलेले आहेत दगड किंवा माती, मलबा असा रोडवर पडलेला दिसतोय. त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम होतोय. आणि हे बघत असताना आपण बघतोय की पहिला क्वेश्चन जो दिसतोय की पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटना कशी घडली होती. आता माळीण जे गाव आहे, सकाळी 4च्या दरम्यान म्हणजे सर्व लोक झोपेत असतानाच अशा प्रकारचा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला म्हणजे बरेचसे लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. त्यावेळेला काय झालं होतं की अतिवृष्टी हे माळीण जे गाव आहे ते डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं होतं. आता तिथे नवीन स्ट्रक्चर झालेलं आहे, पण त्याच्यात बरीचशी लोक मारली गेलेली आहेत, म्हणजे मृत्युमुखी पडलेली आहेत ह्या दुर्घटनेमुळे. तर डोंगराचा भाग जो होता त्याच्यात पाणी जाऊन पाण्यासोबत ती माती आणि दगड सुद्धा वाहत वाहत खाली आले आणि पूर्ण माळीण गाव जे त्या डोंगराच्या पायथ्याशी होतं त्याच्यावर पडून साखर झोपेत असतानाच बऱ्याचशा लोकांचा मृत्यू झाला आणि बरीचशी जनावरं सुद्धा त्या मलब्याखाली गाडली गेली. ही हाहाकार उडवणारी दुर्घटना आपण याच्यापूर्वी ऐकलेली आहे. आता दरड कोसळणे म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या पाषाणामध्ये
भेगांमध्ये किंवा फटींमध्ये पाणी जाऊन त्या दगडांची झीज होते आणि पाण्यासोबत ते दगड किंवा माती वाहत वाहत खालच्या दिशेने येतात आणि सपाट पृष्ठभागावर येऊन पडतात. याच गोष्टीला दरड कोसळणे असे म्हणतात. जनरली आपण दरड कोसळणे कुठे बघितलेलं आहे? तर बघा, जे महामार्ग किंवा जे रस्ते डोंगराच्या बाजूने जातात तिथे बऱ्याच वेळेला डोंगरावरील अशा प्रकारचा मलबा येऊन पडलेला आपण बघितलेला आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकला अडथळा निर्माण झालेला आपण बघितलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, दरड कोसळण्याची नेमकी कारणे काय आहेत? ही कारणं सुद्धा आपल्याला शोधून काढायला पाहिजेत की का दरड कोसळली जाते. तर बघा, भूकंप आपल्याला माहित आहे की नैसर्गिक आपत्ती आहे. सुनामी म्हणजेच पाण्यामध्ये निर्माण झालेला भूकंप. अतिवृष्टी किंवा वादळे, चक्रीवादळे येतात, महापूर येतात, इत्यादी गोष्टींमुळे जमीन कमकुवत होते किंवा खडक जे असतात ते एकमेकांपासून सुटतात, त्यांना भेगा पडतात आणि म्हणून जास्त पाऊस पडला की त्या पावसाच्या पाण्याबरोबर अशा प्रकारचे दगड तुटून त्यांचा कॉन्टॅक्ट तुटतो मोठ्या दगडांशी आणि ते घरंगळत खाली येऊन पडतात. बेसुमार वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप होते. बघा, झाडे लावा आणि झाडे वाचवा अशा प्रकारचा भारत सरकारचा जो स्लोगन आहे, एक घोषवाक्य आहे, ते आपण नेहमीच बघत असतो. कारण का? तर झाडे असल्यामुळे त्याची जी मुळं जमिनीत घट्ट जातात, त्याच्यामुळे जमिनीची धूप थांबवली जाते. आता वृक्षतोड झाल्यामुळे काय? वृक्षतोड झाल्यामुळे पाऊस जेव्हा पडतो तेव्हा पाण्याबरोबर तिथली माती सुद्धा वाहत जाते. आता वृक्षतोड आपल्याला माहितच आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या येण्यासाठी किंवा रस्ते निर्माण करण्यासाठी आपण करतो, परंतु याच्याबरोबर आपण निसर्गावर आघात करतो हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केल्यामुळे डोंगर कमकुवत होतात व त्याच्या कडेचे दगड खडक कोसळतात. मी तुम्हाला सांगितलं की कोकण रेल्वे जी आहे ती पूर्णपणे अशा प्रकारे डोंगरात खोदकाम करून तयार केलेली आहे आणि त्याच्यासाठी सुरुंग लावले गेले होते आणि म्हणून सुरुंग लावताना इतर आतमधील दगडांना सुद्धा त्याचा धोका पोहोचला, त्याचा फटका लागला आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या दरडी त्या कोकण रेल्वेच्या मार्गावर पावसाळ्यामध्ये नेहमीच कोसळत असतात. हे आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता दरड कोसळण्याचे परिणाम काय होतात? तर ते परिणाम बघा. नद्यांना अचानक पूर येतात, नद्यांचे मार्ग बदलतात. तर दरड कोसळली म्हणजे मातीचा मलबा जो आहे तो येऊन त्या नदीमध्ये पडला. नदीमध्ये पडल्यामुळे पाणी साहजिकच अडवलं गेलं. आता पाण्याचा प्रवाह रोखला गेला आणि पाण्याचा प्रवाह रोखला गेला त्याच्यामुळे आजूबाजूच्या गावामध्ये पूर येतो. किंवा जास्त प्रमाणात जर दरड कोसळली असेल तर नदी आपला मार्गच बदलते, कारण पाणी हे प्रवाहित आहे. ते प्रवाहित म्हणजे समुद्राकडे जाण्यासाठी कुठे ना कुठेतरी आपला मार्ग शोधत असते. आता बघा, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. तुम्हाला सांगितलं की मालीन गावची जी दुर्घटना आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. वित्त म्हणजे आर्थिक, पैशाची हानी सुद्धा तिथे झाली होती. धबधब्याचे स्थानांतरण होते. स्थानांतरण म्हणजे लोकेशन चेंज होऊन जातं, कारण तिथे जर दरड कोसळली तर तिथून येणारा प्रवाह चेंज होऊन दुसऱ्या बाजूने खाली पडायला सुरुवात करणार. म्हणजेच कृत्रिम जलाशयाची निर्मिती सुद्धा याच्यामुळे दरड कोसळण्यामुळे होत असते. वाहतुकीच्या रस्त्यांवर लोहमार्गावर दरड कोसळली की वाहतूक विस्कळीत होते. आपण आधीच्या स्लाइडमध्ये एक पिक्चर बघितला होता की जनरली हे जे रोड्स असतात ते जर हिल्सच्या बाजूने गेले असतील तर तिथे पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे अतिवृष्टी झाली तर त्या डोंगराचा काही भाग म्हणजेच दरड तिथे कोसळून रस्ता ब्लॉक होतो. मग आपत्ती व्यवस्थापन करणारे जे लोक असतात ते येऊन क्रेनच्या साहाय्याने किंवा स्वतः मेहनत करून तो मलबा बाजूला काढतात आणि त्यासाठी खूप वेळ जातो आणि म्हणजेच वाहतूक विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणावर लोकांना त्रास सहन करावा लागतो. भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते. ज्या वेळेला दरड कोसळते म्हणजे जमिनीचा डोंगराचा काही भाग कोसळून खाली जातो, मग त्याच्यावर असलेली झाडं आणि वनस्पती हे आपसुकच मरणार आहेत, कारण त्यांचं जीवन तिथे नष्ट होतं, कारण ते ज्या जमिनीवर होते तिथूनच दरड ही कोसळलेली आहे. आणि म्हणजेच दरड कोसळल्यामुळे अशा विविध प्रकारच्या आपत्ती, अशा विविध प्रकारचे परिणाम त्याचे आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपत्ती निवारण म्हणजे आपण ह्या पाठामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 3 आपत्ती बघितल्या. नॅचरल कॅलॅमिटीज बघितल्या,
पहिली म्हणजे होती भूकंप, नंतर होती आग, आणि तिसरं आपण बघितलं ते म्हणजे दरड कोसळणे. तर प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारची आपत्ती, ही आपत्ती आहेच, परत अजून सुद्धा बऱ्याचशा आपत्तीज आहेत की ज्या झाल्या, कारण ह्या नैसर्गिक आहेत, ह्या सांगून होत नाहीत, आणि त्याच्यामुळे आपण योग्य प्रकारे प्रिपरेशन केलेलं असावं. याच्यासाठी एक फॉर्म तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलेला आहे, तो तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे, की शाळेच्या आपत्ती निवारण संदर्भात नियोजन आराखड्याची आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोहोचण्यास मदत होते. त्यासाठी त्यात खालील गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे. आता हा पूर्ण फॉर्म जो आहे तो आपण आपल्या टेक्स्टबुकमधून वाचावा. त्याच्यामध्ये काही शाळेची प्राथमिक माहिती भरायची आहे, किंवा शाळा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये काय काय गोष्टी असाव्यात, जागरूकता कशी करावी, किंवा अग्निशमक छोटंसं सिलेंडर कसं वापरावं, प्रसार माध्यम समिती असते, म्हणजे ती न्यूज चॅनल असतील त्यांना माहिती देण्याचं काम तिथे करतात. त्याचे उपसमितीमध्ये 2-2, 3-3 सदस्य तिथे असतात. इमारतीची विस्तृत माहिती पाहिजे, एकूण खोल्यांची संख्या, समजा भूकंप झाला असेल तर आपल्याला त्या इमारतीमध्ये जाताना कशा प्रकारे कोणता मार्ग अवलंबला पाहिजे, किंवा कशा प्रकारे लोकांना वाचवलं पाहिजे, त्याच्यासाठी त्या इमारतीचीच विस्तृत माहिती आपल्याला असायला हवी. शाळेच्या मैदानाची माहिती, जेणेकरून भूकंपासारखी आपत्ती आली तर सर्व मुलांना, कारण एवढी मुलं शाळेमध्ये असतात, तर भूकंप झाला आणि समजा शाळा कोसळली तर ह्याच्याखाली बरेचशा मुलांचा प्राण जाऊ शकतो, आणि त्याच्यामुळे मोठं मैदान तिथे पाहिजे, जेणेकरून भूकंप होतोय असं वाटल्यानंतरच सर्व मुलांनी धावत धावत तिथे आपण त्यांना नेऊन जाऊ शकतो. मैदानाचे मुख्य रस्त्यापासून अंतर, म्हणजे समजा कोणताही प्रकार अनुचित प्रकार घडला तर ॲम्ब्युलन्स येण्यासाठी मुख्य रस्त्यापासून तो किती लांब आहे, कारण ही माहिती या समितीतील लोकांना हॉस्पिटलला वगैरे द्यायची असते. शाळेची दिनचर्या, शाळा भरण्याची, दीर्घ व लघु सुट्टीची व शाळा सुटण्याची वेळ कोणती आहे, किंवा शाळेत दिवसभरात राबवले जाणारे विविध उपक्रम कोणते आहेत, ही माहिती यांची नोंद केलेला एक तक्ता जो आहे तो आपल्या शाळेच्या बाहेर जोडलेला असावा, जेणेकरून त्याच्यामध्ये समजा कोणत्या वेळेला काय होईल ते सांगू शकत नाही, तर असे धोके टाळण्यासाठी आपण हे तक्ते जर भरलेले असतील तर आपल्याला वाचवण्यासाठी आलेल्या लोकांना त्याचा खूप फायदा होतो. शाळेतील संभाव्य धोके कोणते आहेत, म्हणजे धोक्याचं नाव, की समजा भूकंप आला तर इथली भिंत कोसळणार आहे आणि खूप जीर्ण झालेली आहे, तर अशा प्रकारे धोके कोणते असतील ते सुद्धा आपण मेन्शन केलेले असायला हवेत. शाळेची आपत्ती व्यवस्थापन नकाशा, म्हणजे कशा प्रकारे कुठून पाणी मारता येईल, समजा आग लागली असेल शॉर्ट सर्किटमुळे तर कशा प्रकारे जाऊन पाणी मारता येईल, याचा सुद्धा विचार आपल्याला इथे करता येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला शाळेमध्ये त्याचं मॉक ड्रिल, म्हणजे रंगीत तालीम घ्यावी लागेल, जेणेकरून फ्युचरमध्ये कधीही आग लागली, किंवा धोका निर्माण झाला, किंवा भूकंप आला, किंवा भिंत किंवा छप्पर कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर अशा वेळेला शाळेतील मुलांना सुरक्षितपणे कसं बाहेर काढता येईल याची आपल्याला रंगीत तालीम करता येईल, आणि जर अशी परिस्थिती ओढवली तर त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय शिकलो? आपण या सेशनमध्ये बघितलं की दरड कोसळल्यामुळे कशा प्रकारे वाहतूक विस्कळीत होते, दरड का कोसळते, किंवा भूस्खलन कसं होतं. त्याचप्रमाणे आपण प्रत्येक शाळेमध्ये ज्या 3 आपत्ती आपण या लेसनच्या मार्फत बघितल्या, त्या म्हणजे भूकंप, आग आणि दरड कोसळणे, यांच्या वेळेला काय खबरदारी घ्यावी, याच्यासाठी शाळेची आपत्ती व्यवस्थापन समिती कशी सज्ज असायला पाहिजे, त्यांचा कोणत्या प्रकारचा तक्ता शाळेच्या भिंतीवर लावलेला असायला पाहिजे, याच्याविषयी आपण या पाठामध्ये बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय हे एक असं विद्यालय आहे की यामध्ये आपण 6वी ते 10वी पर्यंत ऑनलाईन एज्युकेशन आपल्या घर बसल्या घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्या क्वेरीज असतील, काही क्वेश्चन्स असतील तर त्याचं सोल्युशन सुद्धा आपल्याला या ॲप मार्फत तज्ञ शिक्षकांकडून मिळू शकतं, आणि आपण भरपूर टेस्ट देऊन चांगले मार्क्स सिक्युअर करू शकता आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करू शकता. धन्यवाद.